नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत अनव गाव म्हणजे कुडाळ आणि पंढूर तिटा जवळच आपण चाललेलो आहोत कुडाळात। सकाळचा मस्त गारवा लागलेला आहे आणि जे उठलो ते सकाळी पहिला हा गारवा आणि फॉग बघण्यासाठी बाहेर पडलो। बाई कुडाळमध्ये राहते आणि हिला रस्ते नाही माहिती, कसा व्हायचा। रोज येते का फिरायला इकडे? नाही येते मी, वर्षातून एकदा येणं असतं, पण असं रस्ते पाठ नाही आहेत माझे। मॅप कशाला आहे? गुगल बाबा की जय। गुगल बाबाच्या सपाट करून टाकलंय गुगल बाबाने डोकं तुमचं। जाऊया शोधत शोधत, हरवणार तर नाहीच आहेस तू। तर जसं जसं गाडी पुढे घेऊन गेलो ना, दीपू आणि माझी कन्व्हर्जेशन हे गावातल्या प्रत्येक गोष्टीवर व्हायला लागली आणि कुठे रस्ता आहे, काय आहे गावात, काय काय बघण्यासारखं आहे हे आम्ही चर्चा करत होतो। आणि जसं जसं आहे ना पाऊस आणि गारवा आणि जे हिरवळ बघून आहे ना अक्षरशः मन भरून आलं होतं। कधी एकदाचं पूर्ण गावात आम्ही फिरतोय हे पूर्ण वाटायला लागलं होतं आणि असं वाटतं की आत्ता जाऊन फिरावंच बस, हे खूप माइंड रिलॅक्स करावं। हे हिरवळ बघून ना असं वाटतच नव्हतं की अजून काय बाकी आहे बघण्याचं। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत दीपूच्या मावशीकडे आणि इकडचं शेती आणि हिरवीगार आपण आलेलो आहोत। पाठीमागे बघू शकता दीपूच्या मावशीचं घर आहे आणि गाडी इथे उभी आहे आणि ही शेती आहे इथे, शेती आहे। सो कसा वाटला हा सीन? एकदम भारी, आणि सगळ्यात भारी मेन म्हणजे जेवणच असणार, साहजिकच आहे। सो आपण जाऊ आणि हे दीपूच्या मावशीचं पूर्ण वाडी आहे आणि शेती मागे। जसं मावशीचं गाव बघितलं ना तसं दीपूचं गाव बघायला ना एक्साइटमेंट वाढत होती, कारण की ती सारखं बोलत होती आमच्या गावी शेती आहे, एवढं सगळं पिकतं आणि काका काम करतो, म्हणजे एक ओरिजिनल शेती समोर आज आम्हाला बघायला भेटणार, ती शेती कशी केली जाते। त्यासाठी आता दीपू आम्हाला शेतावर घेऊन चालली आपल्याला सगळ्यांना। आपण पाठीपाठी जाऊया आणि थोडं जरा सिनॅरिओ पण बघूया की आपण एखाद्या शेतीच्या जवळ अजून कोणती झाडं वनस्पती वगैरे सापडते, जेणेकरून गावामध्ये असं काही विशिष्ट झाडं पण सापडतात आणि आम्ही बघितली ती झाडं, म्हणजे जेणेकरून आम्हाला माहिती नव्हतं की असंही गावात अशी वनस्पती आहे। तसं आपण जसं जसं पुढे जाऊया ना शेतीची थोडी माहिती पण घेऊया। तिची काकीबरोबर तिच्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडे कामगार पण आहेत काम करायला, आणि खूप असं वेगळं एक्सपिरियन्स बघणार आहोत आपण। चला तर मग या आपल्याबरोबर शेती बघायला। तर मित्रांनो, आपण आलो आहोत शेतीमध्ये। बघताय तुम्ही काका शेतीची जी प्रक्रिया आहे करण्याची, शेती लावायची, ती बारीक रोपं लावायची ते एकत्र करतायत। आणि हे आपल्याला माहिती नव्हतं की नक्की आपण एखादा शेती बघतोय आणि त्याच्या मागे काय काय केलं जातं
हे आपल्याला माहितीच नाही. आपण मुंबईसारख्या शहरामध्ये राहतो आणि असं काही होऊ शकतं आहे. शेती करताना कोणते स्टेप्स आहेत, किती मुळं आहेत, कोणत्या प्रकारची मुळं आहेत, ती कशी लावली जातात, त्यांना कसं उभं केलं जातं आणि एवढ्या पावसात पण ती कशी लावली जातात, हे आपल्याला ना आज पूर्ण बघायला भेटेल. आणि इतका भारी एक्सपिरियन्स आहे ना यार, म्हणजे जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत शेती कशी करतात हे मुळात माहिती नसतं. आपण बघतो की फार्मर, इंग्लिशमध्ये बरेचसे असतात की लहान मुलांना असं सांगितलं जातं की शेती प्रधान देश, हे असं काहीतरी आपण ऐकतो. पण मुळात शेती करतात ना हे त्यांनाच जाऊन विचारा की किती कष्ट करावे लागतात त्या गोष्टीसाठी. आणि इतकंच नाही की एक एक रोपटं कसं ते प्रेमाने लावतात आणि कसं रुजतं आतमध्ये. म्हणजे बोलतात ना, ते जे बी रुजवतात तेच उगवतात, आणि जे मेहनत करतात ना तेच सुखाची भाकर खातात. हे असं काहीतरी वाक्य आहे. आणि जसं आम्ही पुढे गेलो ना, पाय अक्षरशः आपल्याला सवय नव्हते आणि इतके रबरी होतं ना ते, की स्लिपरी तर होतं पण रबरी पण होतं. असं नाही पाय आतमध्ये जायचे, म्हणजे पूर्ण आम्ही चपला वगैरे काढून टाकल्या होत्या आणि असेच उघड्या पायाने आम्ही गेलो होतो आतमध्ये शेतीमध्ये. आणि एक नाही तर 2 पॅसेजच्या पलीकडे शेती होते, म्हणजे 2 प्लॉट सोडून पण शेती होती. बाजूला शेतीचं अजून एक काम चालू होतं. तर मित्रांनो, तुम्ही माझे रील्स पाहिले असेल, यश म्हणून, यशचा आहे ना या व्हिडिओवर आहे ना खूप फेमस झाला होता तो. आणि हे आहे ना, ही मुळं आहेत त्याची, ही जी तुम्ही बघताय ना त्या ही मुळं आहेत भाताची. ही रोप आहे ना, ही उभं केलं जातं त्या मातीमध्ये. आणि ती लावायची प्रक्रिया एकदम खूप वेगळी आहे. आपल्यासारख्याला तर जमणारच नाही. ज्याला तो कंटिन्यू शेती करतो ना तोच काही बोलू शकतो याच्यावर. आणि शेतीचा प्रकार असा आहे ना की श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धा ही ठेवली पाहिजे तर सबुरी आपल्याला शेती उगवून मिळेल. तर मित्रांनो, हा होता वेल ट्रेल्ड एक्सपिरियन्स दीपूच्या गावी. आणि पाय बघू शकता एकदम डेंजर झालेले आहेत. शेतीमध्ये आम्ही गेलो होतो आणि भर शेतीमध्ये आम्ही काम करताना स्वतः पाहिलं. आणि ते शेतीचं काम काय खाऊ नये आपण, राईस एक माझ्या डोक्यात आहे ना सारखं सतत राहिलं आहे की आपण जेवल्यानंतर जे भात उरतो ना, इथे लक्ष द्या की भात लावायला किती वेळ लागतो आणि ते किती कष्ट करतात. तो हा नक्की आवर्जून डोक्यात घ्या की आपण भात ताटात ठेवतो, फेकतो, हे टाकायच्या ऐवजी आहे ना त्यांची कष्ट आधी पहिला लक्षात घ्या. सो हेच मला सांगायचं आहे तुम्हाला. शेतीमध्ये यायचं कारण हेच होतं की काहीतरी एक्सपिरियन्स आपल्याला आज मिळाला आहे ना, तो लक्षात ठेवण्यासारखा आहे. आता पुढचा आपण व्हिडिओ दीपूच्या घरी जाणार आहोत. थोड्या वेळाने संध्याकाळी दुसऱ्या इथे शेतीवर जायचं आहे. आणि असंच बघत राहा, फुल व्हिडिओ बघा. काही नाही काहीतरी तुम्हाला नवीन बघायला मिळणार आहे. खूप काही नवीन शिकायला पण मिळणार आहे. कसं नाही. हाय, कसे आहात? एक नंबर. जरा चेहरा बघूया तुमचा. हा, सेल्फी काढा जरा. हा, बघतायत सगळेजण बघतायत. आवाज करा जरा, आवाज. अरे आवाज करा, शेफ्टी ना खालो. हाँ, खालून खालून सेल्फी भाई, सेल्फी. तुम्हारा भी फोटो लेगा, सबका फोटो लेगा, सबका वीडियो आएगा. एकदम बढ़िया. तुमचा फोटो उद्या पेपरात. आपण आता एका मंदिरात चाललो, म्हणजे शंकराच्या मंदिरात चाललो दर्शन घ्यायला. आणि हे गावातलं मूळ मंदिर आहे असं म्हणतात शंकराचं. खूप जुनं आहे. श्री स्वयंभू रामेश्वर प्रसन्न हे असं मंदिराचं नाव आहे. आणि खरंच कोकणात आलं ना की शंकराची मंदिरं ही खूप आहेत, खूप. तुम्ही प्रत्येक गावात बघाल, प्रत्येक वाडीत बघाल, प्रत्येक गावोगावी बघाल. आणि आतमध्ये जसं गेलो ना, कौलारू घर होतं. म्हणजे कौलारू घर म्हटलं की कौलारू मंदिर, म्हणजे हे प्राचीन काळातल्या कुठेतरी जोपासलेलं आहे. जी कौलारू मंदिर आहे अजूनपर्यंत कोकणात. आतमध्ये गेलं की स्वयंभू शंकराची पिंडी आहे. आणि दीपू आणि शंकराचं जे कनेक्शन आहे ना ते खूप काही वेगळंच आहे. दीपू आहे ना आम्हाला प्रत्येक वेळी शंकराच्या मंदिरात गेलं ना की असं काहीतरी नवीन शिकवते.
मित्रांनो, या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. या मंदिरामध्ये आहे ना, जर तुम्ही आलात तर जत्रा पण इथे असते. तुम्ही महाशिवरात्रीला इथे खूप मोठी जत्रा भरते आणि तुम्ही जर बघितलात ना तर इथे एक बाजूला एक मोठा रथ आहे, जो लाकडी रथ आहे. आणि हा पूर्ण रथ आहे ना, त्या महाशिवरात्रीच्या रात्री हा आणि दिवसा पूर्ण वाडीमध्ये हा फिरवला जातो आणि पूर्ण दर्शन हे पूर्ण अख्ख्या वाडीलाही दिलं जातं त्या रथाद्वारे. म्हणून ती एक बघा, तुम्हाला हे फक्त मूवीमध्येच दिसण्यात येतं, पण आपण इथे आलो ना ते आपल्याला इथे कळालं की एवढा मोठा रथ उभा आहे आणि हा रथ पूर्ण फिरवतात. आणि जसं पुढे आलात ना बघितलं तुम्ही की 2 नंदी आहेत, 2 शंकराच्या पिंड्या आहेत आतमध्ये. म्हणजे नक्कीच हे मंदिर काहीतरी एक ऐतिहासिक आहे असं मला तरी वाटतं. आणि इथे आलं ना की पूर्ण प्रसन्न होतं मन. आम्ही जसं तीर्थ घेतलं आणि बाहेर पडलो आणि बाजूला ना आजच असे थोडे छोटे छोटे असे एका अंतरावर मंदिर आहेत. आणि त्यातलं एक म्हणजे आहे ना, मला एक वैशिष्ट्य वाटलं की वेतोबा म्हणून मंदिर आहे बाजूला. आणि ते खरंच असं म्हणजे ती मूर्ती बघितली ना की असं वाटतं की खरं एखाद्या व्यक्ती आहे ना समोर उभा आहे. आणि वेतोबाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे ना हे वेंगुर्ल्याला आहे. आणि तुम्ही गेलात तर तिथे नक्की पहा. तर मित्रांनो, ही आहे माझी काकी, जिला आपण शेतात मगाशी शेती करताना पाहिलं. तर काकी, मला एक सांग की मगाशी तुला आम्ही शेतीत काम करताना बघितलं, तर आपली कोणत्या प्रकारची शेती आहे आणि म्हणजे काय प्रोसिजर आहे पूर्ण? तू कोणत्या प्रकारची शेती आपण करतो, कोणतं पीक लावतो, याबद्दल मला तू पूर्ण माहिती सांग. ठीक आहे. नमस्कार, माझे नाव दर्शना दिलीप पालव, सिंधुदुर्गामधून बोलते आहे, अनाव घाटचे पेठ. आम्ही आता मगाशी शेती आता ही आपली लावतो आहे, ती शेती म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेली ती शेती आहे. त्याच्यामुळे आता आम्ही लावत होती ते ह्याचं बी वाडा कोलम आणि वालई, लाल तांदूळ म्हणून पेजेला उपयोगी पडतो तो. ती प्रोसेस अशी आहे की पहिली आपण मशागत करतो जमिनीची. म्हणजे जुन्या याच्यामध्ये बोलायला गेलं तर ती भाजावळ म्हणतो, कोपरे भाजतात. त्याच्यानंतर मग तो भात पेरतो. पाऊस लागला मिरगाचा काय आपण पेरणी करतो. आणि पेरणी केल्यानंतर आपण 20 दिवसाच्या नंतर तरवा काढतो. आणि तरवा काढून झाल्यानंतर ती लावणी करतो. आता आपण ती बघितली ती लावणी करत होतो आम्ही त्याच रोपांची. 20-21 दिवसाने लावणी करतो. आणि ती लावणी झाल्यानंतर त्याला प्रोसेस असते, खत मारायचं, नडणी करायची. हे सगळं होऊन 3 महिन्याने ते भात पिकतं. आणि ते पिकल्यानंतर कापणी होते, झोडणी होते. त्याच्यानंतर मग चक्कीवर नेतात. आता हलर झाले आहेत. आणि त्याच्यावरती तांदूळ तयार होतात आणि ते तांदूळ नंतर मार्केटमध्ये विकायला जातात. तर काकी, मला एक सांग, म्हणजे प्रत्येक जण शेतीमध्ये खताचा एक वेगवेगळा प्रकार असतो. तर आपल्या शेतीमध्ये आपण कोणत्या प्रकारचं खत वापरतो? आपल्या शेतीमध्ये आम्ही आता हे रासायनिक खत वापरत नाही जास्त करून. फक्त तरवा वाढण्यासाठी युरिया म्हणून आहे, त्याचा 1 डोस देतात. नंतर बाकी नाही. शेणखत म्हणजे आमची गुरं आहेत, 10 गुरं आहेत, त्यांचं शेणखत येतं. गांडूळ खत आम्ही तयार करतो, ते सगळं आम्ही शेतामध्ये वापरतो. म्हणजे ह्या सगळ्या खतांचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये करतो. तर काकी, मला एक सांग, आता हे जे तुझे जे प्रोडक्ट्स आहेत, जो काही तू गृह उद्योग चालवतेस, समज आता कोणाला पाहिजे असेल, म्हणजे जो राहणारा आहे तो लांबचा असेल किंवा ज्याला कोणाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल, तर तू कशा पद्धतीने त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचवतेस? म्हणजे काय साधन आहे? काय नाही, ते म्हणजे कुरिअर वगैरे करून त्यांच्यापर्यंत आम्ही माल पोहोचवू शकतो. कारण माझे असे प्रोडक्ट जातात मुंबईपर्यंत. माझा मसाला वगैरे 50 किलो, म्हणजे तुला ऑर्डर्स येत असतात? येतात. तर कोणाला पाहिजे असेल तर मग तुझा नंबर वगैरे असं प्रोव्हाइड करून तू म्हणजे त्यांना घरपोच किंवा कुरिअर वगैरे थ्रू पाठवू शकतेस. म्हणजे आपली जी शेतीत आपण जो भात पिकवतो तो आपण बाहेर विकू शकतो. आपल्याला पाहिजे तो ठेवायचा, बाकीचा आहे तो विकायचा. आणि याच्या व्यतिरिक्त तू उदरनिर्वाहासाठी म्हणजे दुसरं अजून आपल्याकडे काय, आपण दुसरं काय पिकवतो? माझा व्यवसाय भरपूर आहेत माझ्याजवळ. माझ्या याचं नाव आहे
दिशा गृह उद्योग म्हणून मी घरातच हे करते. मग त्याच्यामध्ये काजूगर आहेत, का मसाला, कुळीत पिठी आहे. काजूमध्ये 4 प्रकार आहेत, लहान मोठे, वड्याचं पीठ वगैरे. हे बघ, हा मसाला आहे मालवणी भाजका मसाला, दिशा गृह उद्योग म्हणून. याचे रेट आहेत 1 किलोचे पॅकेट आहे. अच्छा, हा कोणता मसाला? मालवणी भाजका मसाला. अच्छा, आणि हे झालं. ही कुळीत पिठी 300 रुपये किलो आहे. होलसेलने पाहिजे तर आपल्याला कमी करून मिळू शकते, पण ऑर्डर 5 किलोच्या पुढे असली तर सगळ्यात म्हणजे मसाल्याचं म्हणा, हे म्हणा, काजूचे गर, हे काजू गर आहेत. हा मोठा गर आहे. अच्छा, म्हणजे काजूचे वेगवेगळे प्रकार आहे. हो, हा मोठा गर आहे. याच्यामध्ये हा पॅकेट पण छोटा आहे आणि गर पण छोटा आहे. हा तुकड्यामध्ये येतो आणि ही पाकळी म्हणून येते. म्हणजे हा तुझा स्वतःचा एक गृह उद्योग तू चालवते. शेती आपण म्हणजे तुझा अजूनही उदरनिर्वाहासाठी हे सगळा प्रयत्न चाललेला असतो. सीझनवार म्हणजे कुठचे पण कोकम असून दे, आगळ, हे सगळं म्हणजे मी याच्यावरती सीझन जसं असेल ना तसं सीझनवार मी हे सगळे व्यवसाय करते. अजून काय म्हणू शकतेस, म्हणजे अजून काय माहिती देऊ शकतेस तू? अजून माहिती द्यायला म्हणजे कोकणामध्ये म्हणजे भरपूरच आहे माहिती देण्यासारखं सगळं. तसं म्हणजे इथे पर्यटक स्थळ आहेत कोकणात, दर्शनांसाठी आहेत. म्हणजे तिथला अनुभव घेतला तर तो सांगायला पण बरा वाटतो आणि हे करायला अनुभवायला पण बरा वाटतो. तर मला तुला थँक्यू म्हणायचं आहे, कारण इतकी वर्ष मीही गावी येते, पण आज पहिल्यांदा मी शेती कशी असते, शेतीबद्दल इतकी माहिती मला खरं तर नव्हतीच. पण आज तुझ्यामुळे मला शेतीचा प्रकार नक्की काय असतो तो कळला. त्यात आपल्या घरी एवढं सगळं म्हणजे तू जी काय मेहनत करते आहेस गृह उद्योग वगैरे चालवणं, त्याबद्दल मी खरंच तुझे आभार मानते. आणि थँक्यू सो मच की तू एवढी सुंदर माहिती मला दिलीस. धन्यवाद. आणि तुम्ही हे करताय याच्यामध्ये अजून तुमची प्रगती होऊ देत, पुढे वाटचाल चांगली होऊ देत, अशी मला तुम्हाला शुभेच्छा आहे. थँक्यू. गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण, कला रत्नांची खाण ही कोकण, दशावताराची झिंग ही कोकण. हे गडकिल्ले क्रांतीची निशाणी, दिनावी तीर थोर छत्रपती, होते इथे पावन जमीतून गंगामाई. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई.